पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 7। शिवाजी जर वाईमध्ये येत नसेल तर मग आपण पुढे काय करायचं हा विचार अफजल खानच्या पुढे होताच। की किती पत्र पाठवली आणि वकील पाठवले, किती दमदाटी दिली किंवा आमिष दाखवली, किती आश्वासनं दिली आणि अभयाचे शब्द दिले, तरी तो जर मानणारच नसेल आणि येणारच नसेल तर आपण काय करणार? या विचारात अफजल खान पडला। पण एवढ्यात अफजल खानच्या वकिलाच्या मागोमाग शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलाला अफजल खानच्या भेटीसाठी पाठवलं। त्यावेळेला त्यांनी खानाकरता मानाची वस्त्र आणि नजराणाही पाठवला होता। या वकिलाचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील। हे पंताजी गोपीनाथ बोकील सासवडच्या जवळ 3 मैलावरती हिवर नावाचं गाव आहे, त्या गावचे राहणार आहे। शिवाजी महाराजांच्या घरात या माणसाचा मान इतका मोठा होता की शहाजीराजे, जिजाऊ साहेब आणि इतरही सगळी मोठी मोठी मंडळी या पंताजी गोपीनाथ बोकीलांना काका म्हणून संबोधित असत। एका पत्रात म्हटलंय, पंताजी तो काका, त्यांचा मायना ऐसा या आऊसाहेबांशी सोंगट्या खेळाव्या। म्हणजे जिजाऊ साहेबांशी सोंगट्या खेळण्याची प्रतिष्ठा या पंताजी गोपीनाथ बोकीलांना होती। महाराज त्यांना इतकं मानित होते। त्याच पंताजी गोपीनाथ बोकीलांना शिवाजी महाराजांनी अफजल खानच्याकडे वकिली करता पाठवलं। निघताना काकांना महाराजांनी सांगितलं, काका कैसेही करणे, पण खान येथे प्रतापगडाखाली पायथ्याशी येईल ऐसे करणे। मग त्याकरता तुम्ही वचन द्या, आश्वासन द्या, काही करावं लागलं तरी ते करा, परंतु एवढा डाव साधा। कारण महाराजांचा यात हेतू स्पष्ट होता की जावळीच्या त्या अत्यंत अवघड जंगलमय अशा त्या वाघाच्या गुहेमध्येच जर अफजल खानला आणला तर निम्म युद्ध जिंकल्यासारखंच आहे, हा त्याचा हेतू होता। आणि अफजल खान इथे येण्याची शक्यता फार मोठी आहे हे लक्षात घेऊन महाराज हा डाव टाकीत होते। महाराजांचे वकील पंताजी पंत काका हे वाईमध्ये आले आणि खानापुढे ते हाजीर झाले। त्यांनी आणलेला नजराणा खानाला त्यांनी अर्पण केला आणि इतक्या नम्रतेने ते बोलत होते की जणू काही साक्षात गुलामच। अफजल खाननी त्यांना असं म्हटलं की शिवाजी राजांनी केलेले गुन्हे इतके भयंकर आहेत की त्यांनीच आमच्या पुढे येऊन दाखल झालं पाहिजे। हे म्हणल्यानंतर काकांनी उत्तर दिलं की महाराजांची ती इच्छा आहे। आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींचा त्यांना पश्चाताप होतोय की मुना ते मगलूब झालेत, म्हणजेच घाबरले। त्यांची एकच इच्छा आहे की महाराजांना प्रत्यक्ष नेण्याकरता खान साहेबांनी प्रतापगडच्या पायथ्याशी यावं, कोणची मनात शंका न धरताना यावं, सैन्य घेऊन यावं। अफजल खाननं काकांना असं म्हटलं, वकील साहेब तुम्हाला एक गोष्ट विचारतो, तुम्ही ब्राह्मण आहात, तुमच्या जानवेची शपथ घेऊन मला सांगा की मी वाईमधनं प्रतापगडच्या पायथ्याशी येणं योग्य आहे का अयोग्य आहे? तुमच्या शब्दावर मी विश्वास ठेवतो, कारण ब्राह्मणाचा शब्द हा फार पवित्र असतो म्हणे, आणि म्हणून तुम्ही सांगितलं तर मी त्याचा पुढे विचार करीन। आता हा केवढा भावनात्मक पेच होता। या अफजल खाननं काकांना असं म्हटलं की तुम्ही ब्राह्मण आहात पण तुमच्या जानवेची शपथ घेऊन सत्य सांगा। पण काका हे शेवटी शिवाजी महाराजांचेच अनुयायी होते आणि महाराज हे भगवान श्रीकृष्णाचेच अनुयायी होते। आणि काकांनी ताबडतोब अफजल खानला उत्तर दिलं की खान साहेब, मी माझ्या जानवेची शपथ घेऊन सांगतो, आपण प्रतापगडच्या पायथ्याशी चलाच। वासिक याचा डाव काकांनाही माहिती होता, महाराजांच्या मनामध्ये काय आहे ती त्यांना पूर्णपणे माहिती होतं। तरी पण स्वराज्याच्या हिताकरता
सद्धर्माच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णांनी जे केलं ना, तेच राजकारण महाराज आणि महाराजांचे अनुयायी करीत होते. आता काका वकील तेही पण तेच करीत होते. आणि काकांनी हे उत्तर दिल्यानंतर खानाने असं म्हटलं की ठीक आहे, आम्ही याच्यावर विचार करू. त्यांनी काय लगेच मी येतो म्हटलं नाही. आणि नंतर अफजल खाननी काकांना निरोप दिला. इथं अफजल खाननी एक नकळत चूक केली. त्यांनी या शिवाजी महाराजांच्या आलेल्या वकिलाची व्यवस्था आपल्या छावणीतल्या एका चांगल्या तंबूमध्ये केली. ही व्यवस्था करताना त्याच्या मनातही चांगला भाव होता, पण हा वकील पुढे काय उद्योग करील याचा अंदाज अफजल खानला नको होता का यायला? ती सावधता अफजल खानने नको होती का ठेवायला? त्यांनी चांगल्या भावनेनं शिवाजी महाराजांच्या वकिलाला छावणीतल्या एका तंबूत जागा दिली. पण या महाराजांच्या वकिलांनी मात्र तिथं नाना तऱ्हेचे उद्योग सुरू केले. जास्तीत जास्त गुप्त रीतीनं त्यांनी अफजल खानच्या छावणीतल्या बातम्या मिळवायला सुरुवात केली की इथे एकूण सैन्य किती आहे, दारुगोळा किती आणलाय, खजिना किती आहे, हत्ती घोडे किती आहेत. इतकंच नाही, अफजल खानच्या मनात नेमका काय डाव आहे. अंकुश खान, मुसे खान आणि असेच काही इतर सरदार होते की जे फुशारकीने बोलणारे होते. त्यांना आपल्याबद्दलच काही थोडंसं घमेंडीने बोलायची सवय होती. त्यांची नेमकी काकांनी भेट घेतली आणि गोड बोलून त्यांच्याकडनं बातम्या काढल्या, धूर्तपणानं बातम्या काढल्या की खानाचा नेमका हेतू काय आहे. तेव्हा त्यांनी तसं सांगितलं की भोगा आता तुमच्या शिवाजी राजांना म्हणावं, भोगा आता याची फळं. काकांनी विचारलं म्हणजे काय? तेव्हा त्या सरदारांनी उत्तर दिलं की खान साहेब विजापुराहून निघाले. त्याच वेळेला बादशहानी आणि बड्या बेगम साहेबांनी त्यांना बजावून पाठवलेला आहे. या शिवाजीचा फडशा तरी उड, शिवाजीला ठार तरी मार, नाही तर कैद तरी कर, आणि शिवाजीचं सारं राज्य आपल्या ताब्यात घे. इतकी सुस्पष्ट भूमिका अधिकृतरित्या अफजल खानच्या सैन्यातल्या सरदारांच्याकडनं काकांना मिळाल्यानंतर केवढी महत्वाची बातमी होती ही युद्धाच्या दृष्टीने. काकांनी ती मनामध्ये ठेवली. सारं इतर युद्ध साहित्याच्या बद्दलचं जे तपशीलवार वर्णन हवं होतं तेही त्यांनी या सरदार लोकांच्याकडनं मिळवलं. आणि या सगळ्याचा उपयोग आता काका करणार होते. अफजल खाननी आपल्या सगळ्या बड्या सरदारांनी एकत्र बोलवलं आणि त्यांना सल्ला विचारला. हे पहा, आपले वकील गेलेले होते, ते जे सांगतायत तेच शिवाजीचा वकील आलाय, तो तेच सांगतोय की तो शिवाजी घाबरला, शरण्याला तयार आहे, सर्व देऊन टाकायला तयार आहे. फक्त त्याची एकच इच्छा आहे की आपण वाईमधनं जावळीला जावं आणि प्रतापगडच्या पायथ्याशी त्याची भेट घ्यावी. तो आपल्याला सैन्यानिशी बोलवतो. बोला, तुमचा सल्ला काय आहे? आपकी सलाह क्या है? हे म्हटल्याबरोबर त्यातली काही तरुण आणि थोडे उतावळ्या मनाचे जे सरदार होते ना, उदाहरणार्थ अब्दुल रहीम खान, उदाहरणार्थ प्रतापराव मोरे, उदाहरणार्थ अंकुश खान, या सरदारांनी खानाला असा सल्ला दिला की खान साहेब चलाच, तो शिवाजी बोलवतोय आणि सैन्यानिशी आपल्याला जाता येत आहे, तर मग चलाच. कबूल केल्याप्रमाणे शिवाजी जर किल्ल्यावरनं खाली उतरून आपल्याला भेटायला तयार असेल तर फारच उत्तम. मग तिथं आपला डाव आपल्याला साधताच येईल. पण जर समजा तो नाही आला तर आपलं सारं प्रचंड सैन्य चवताळून उठलं आणि प्रतापगडावरती हल्ला करू लागलं तर त्या शिवाजीचा काय निभाव लागणार आहे? ते आपल्याला जायला काहीच हरकत नाही. आपण चलाच. शांततेच्या मार्गाने जरी शिवाजी शरण आला आणि आपल्याला सापडला तरी योग्य, न सापडता युद्ध करावं लागलं तरी योग्य. हा त्या तरुणांचा सल्ला बरोबर होता. पण तिथं बसलेली काही प्रौढ मंडळी होती. उदाहरणार्थ झुंजारराव घाटगे, उदाहरणार्थ भाई खान, उदाहरणार्थ छोटा रंडुल्ला खान. यांनी मात्र खानाला असा सल्ला दिला की खान साहेब, त्या भयंकर अवघड प्रदेशामध्ये जाण्याचा विचारही करू नका. परंतु शिवाजी त्या मुलखात काय करील याचा नेम नाही. तो अत्यंत धूर्त आहे, अतिशय बुद्धिमान आहे.
अतिशय चपळ आहे. आपण सावधच असलं पाहिजे. ते आपण न जाणे योग्य. तो असं म्हणाला, तुम्ही त्या शिवाजीची स्तुती करता. तो चतुर आहे, चपळ आहे, शूर आहे, बुद्धिमान आहे, म्हणून मला तुम्ही बिचकवताय. मग मी तुम्हाला दाखवतोच या अफजल खानच्या मनगटात काय ताकद आहे. मी जाणार. असा आपला त्यांनी निर्णयच एक प्रकारे रागानं व्यक्त केला. पण हा राग जरी वरकरणी असला तरी मनातला निर्णय खरंच त्याचा निश्चित ठरलेलाच होता की आपल्याला गेलंच पाहिजे, आपण जाणार. आणि असं पहा, अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी गेला, यात काय चुकलं? यात काही चुकलेलं नाहीये. तो ज्या पेसावतपणानं गेला ते चुकलंय. कल्पना करा की जर समजा अफजल खान आपल्या सैन्याच्या निशी, आपल्या युद्ध साहित्याच्या निशी अत्यंत सावधपणानं प्रतापगडच्या पायथ्याशी गेला असता आणि शिवाजी महाराजांची भेट घेण्याच्या बाबतीत त्यांनी अधिक दक्षता घेतली असती, गाफील राहायला नसता, ते हे प्रकरण शिवाजी महाराजांना सोपं गेलं असतं का? नाही. निश्चितच शिवाजी महाराजांना ते प्रकरण अवघड गेलं असतं. कदाचित वेगळ्या पद्धतीनं महाराजांना हे सगळं प्रकरण हाताळावं लागलं असतं. पण अफजल खान ह्या चुका करी या अपेक्षेनंच महाराजांनी हा डाव टाकला होता. आणि कोणाच्या सुदैवानी की कोणाच्या दुर्दैवानी म्हणा, पण तो डाव यशस्वी झाला होता. आणि अफजल खाननी ताबडतोब महाराजांच्या वकिलाला बोलावून घेतलं. पंताजी गोपीनाथ बोकील आले आणि त्यांना अफजल खाननी असं सांगितलं, आम्ही येणार, कळवा तुमच्या महाराजांना की आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो. आता कबूल केल्याप्रमाणे सारा मुलूक, किल्ले आणि सारा खजाना आमच्या स्वाधीन करा. आम्हाला येऊन भेटा आणि आमच्याबरोबर विजापूरला चला. वकिलांनी पण अत्यंत नम्रतेनं जीवजूर असं म्हणून खानाला प्रतिसादच दिला. काका ताबडतोब वाईवरनं निघाले आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातून जोरवरनं ते महाबळेश्वरावर दाखल झाले. तिथून प्रतापगडला आले आणि प्रतापगडावर आल्यानंतर महाराजांना त्यांनी अत्यंत गंभीररित्या छावणीत जे जे घडलं ते तपशीलवार सांगितलं. महाराजांनी ते ऐकून घेतलं आणि काका महाराजांना म्हणाले, महाराज, आजपर्यंत आपल्याला ज्या बातम्या मिळालेल्या होत्या त्या अगदी खऱ्या आहेत. अफजल खान तुम्हाला मारण्याचं आणि स्वराज्य बुडवण्याचं निश्चित ठरवून आलेलं आहे. तोच त्याचा हेतू आहे. बादशाहांनी तेवढ्याकरताच त्यांना पाठवलेला आहे. तो आपल्याला निश्चित दगा करणार आहे. तेव्हा आपण सावधगिरीनेच वागलं पाहिजे. पण खानाने इथे यायचं कबूल केलेलं आहे. महाराज, आता डाव सावधपणानेच टाकायला हवा. महाराजही सावधच होते. अफजल खान निघाला. अफजल खानचं सारं सैन्य निघालं. खानानं इथं फक्त एकच गोष्ट जरा वेगळी केली. त्यांनी आपल्या आणलेल्या कुटुंबातल्या आपल्या स्त्रिया त्यांनी वाईमध्येच ठेवल्या. त्यांची सर्व व्यवस्थाही ठेवली आणि सैन्य आणि युद्ध साहित्य घेऊन तो कृष्णा नदीच्या खोऱ्यातून महाबळेश्वराच्या डोंगरावर चढला. खुद्द क्षेत्र महाबळेश्वराच्या जवळ येऊन तो पोहोचला. त्याला, त्याच्या हत्तींना, त्याच्या सैन्याला आणि हे सारे युद्ध साहित्य चढवताना त्याच्या नोकरपेशाला अतिशय त्रास झाला. पण हे सारे कष्ट, हे सारे श्रम त्यांनी सहन केले आणि तो वर जाऊन पोहोचला. महाबळेश्वराच्या त्या घनदाट अरण्यामध्ये तो येऊन पोहोचला. अफजल खानच्या अवतीभोवती शिवाजी महाराजांचे हेर घिरट्या घालीत होतेच. बारीक बारीक बातम्या प्रतापगडावरती क्षणाक्षणाला जात होत्या आणि खान तिथे येऊन पोहोचला हे महाराजांना समजलं. आणि महाराजांनी नेताजी पालकरांना ताबडतोब हुकूम दिला की 5,000 सैन्य घेऊन जन्नीच्या टेंबापाशी जाऊन राहिले. तिथं मुक्काम ठोकले. नेताजी पालकर 5,000 सैन्य घेऊन प्रतापगडावरनं कोयनेच्या खोऱ्यात उतरला आणि तिथून महाबळेश्वरचा डोंगर चढून तो जनीच्या टेंबापाशी येऊन राहिला. महाबळेश्वराचं मंदिर आणि जनीचं टेंब याच्यामध्ये 9 मैलाचं घनदाट अरण्य आहे. याचा अर्थ असा स्पष्ट आहे की महाबळेश्वराच्या त्या प्रचंड डोंगरावरती
एका बाजूला अफजल खान उतरलेला होता आणि तिथून 9 मैल अंतरावरती नेताजी पालकर त्याच जंगलामध्ये उतरलेला होता. अफजल खानला या गोष्टीचा पत्ताही नव्हता. यातच लक्षात येतं की अफजल खान गाफील राहायला लागला. वास्तविक यांनी महाबळेश्वरला येतानाच आपले कष्ट घालणारे लोक पुढे पाठवायला पाहिजे होते. शिवाजीची या बाबतीतली कोणची हालचाल कशी कशी चाललेली आहे याची टेहळणी करून बारीक बारीक माहिती ही त्यांनी मिळवायला हवी होती, पण ती मिळवली नाही. त्यामुळे त्याला कल्पनाच आली नाही की आपल्यापासून अवघ्या 9 मैलावरती नेताजी पालकर 5000 सैन्य घेऊन बसलाय आणि समोर पश्चिमेच्या बाजूला असलेल्या प्रतापगडावरती 5000 सैन्य घेऊन शिवाजीराजा बसलाय आणि महाबळेश्वर आणि प्रतापगड या 2 डोंगरांच्या मध्ये असलेल्या जावळीमध्ये किंवा कोयनेच्या खोऱ्यात आता आपण जाऊन उतरणार आहोत. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या अडकित्यात सुपारी अडकावी तसे आपण जाऊन अडकणार आहोत. 2 बाजूला असलेल्या 2 प्रचंड सैन्यांच्या कैचीत. पण अफजल खान बेसावत असल्यामुळे आणि अहंकाराच्या आहारी गेल्यामुळं तो या साऱ्या चुका करत होता. आता तो कोणाचा सल्ला वगैरे विचारतही नव्हता. महाबळेश्वरापाशीच तिथं 2 मंदिर आहेत. एक आहे महाबलेश्वराचं आणि दुसरं आहे अतिबलेश्वराचं. इथं 5 नद्यांचा उगम आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री. यापैकी 3 नद्या या पूर्वेकडे वाहत जातात आणि 2 नद्या कोकणात उतरतात. महाबळेश्वराच्या माथ्यावरती अफजल खानचा मुक्काम पडला. काका वारंवार येतच होते. काका वारंवार खानाला भेटत होते, छावणीमध्ये हिंडत होते. अतिशय धूर्त तशी त्यांची नजर ही खानाच्या राजकारणावरनं आणि हालचालीवरून फिरत होती. आणि काकांच्या एक गोष्ट लक्षात आली की अफजल खानच्या बरोबर इथं काही हिऱ्या मोत्याचे व्यापारी पण आलेले आहेत. आता हे व्यापारी इथल्या महाबळेश्वरच्या जंगलात कशाला आले हिरे मोती घेऊन? ते आलेले होते ते केवळ खरोखर व्यापार करण्याकरता वाईपर्यंत. काकांनी अफजल खानकडे जाऊन मोठ्या साळसूतपणानं त्यांना विनंती केली, खान साहेब आपण येणार, आपला मान सन्मान कसा करावा हेच महाराजांच्या लक्षात येत नाही. कारण आपल्यासारख्या थोर पाहुण्याचा मान सन्मान आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असाच करायला हवा. म्हणून खान साहेब आपल्याबरोबर आलेले जे हिऱ्या मोत्याचे व्यापारी आहेत त्यांना आपण माझ्याबरोबर पाठवता का? प्रतापगडावरती महाराज त्यांच्याकडनं जड जवाहीर हिरे मोती खरेदी करतील आणि आपल्याला नजराणा देण्याकरता महाराजांची सोय होईल. अफजल खानला हे प्रकरण फारच सरळ आणि साधं वाटलं. त्याला कल्पनाही आवडली. म्हणलं वा वा, फारच चांगली कल्पना आहे, पाठवतो. आणि म्हणून त्यांनी या व्यापाऱ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुमचा माल शिवाजीराजे खरेदी करणार आहेत, लवकरच खपेल, तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर जा. व्यापाऱ्यांनाही बरं वाटलं की ऐन जंगलात सुद्धा आपला हा माल खपणारा आपला धंदा व्यवस्थित झाला की, आणि होतोय की. आणि म्हणून तेही पण काकांच्या बरोबर प्रतापगडला निघाले. प्रतापगडला आले. महाराजांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला की काकांनी हे 5-6 पाहुणे कुठले आणलेत नवीन, आणि यांनी हे बरोबर काय आणलंय? आणि त्यांनी विचारलं काकांना, काका हे पाहुणे कोण? तेव्हा काकांनी सांगितलं, महाराज आपल्याला काही जड जवाहीर खरेदी करायचं होतं ना. जड जवाहीर? इथं मारायची वेळ आली आहे, आणि जड जवाहीर कोण खरेदी करतोय? पण महाराजांना ते बरोबर लक्षात आलं आणि महाराज म्हणाले, होय होय करायचं होतं. ज्यांच्यापाशी असलेलं जड जवाहीर हे आपण ठेवून घ्या आणि भेटीचा मनसुबा पूर्ण झाला म्हणजे मग नंतर आपण हिशेब वगैरे करू. व्यापाऱ्यानेही वाटलं की फार साधं आणि सरळ काम आहे, आणि म्हणून त्यांचा मुक्काम प्रतापगडावरती राहिला. सारं जड जवाहीर खजिन्यात जमा झालं. पाहिलं शिवाजी महाराजांचे वकील केवढे धूर्त होते ते. आपल्या आशिलाला केसचा निकाल लागण्याच्या आधी इतकं मिळवून देणारा जगातला हा पहिलाच वकील. एक दिवस एक अतिशय मोठा मार्मिक प्रसंग घडला.
अफजल खानचे काही सरदार हे एका डोंगराच्या कड्यावरती जाऊन उभे राहिले. सध्या आपण ज्याला ऑर्थर सीट म्हणतो ना, अशा त्या प्रचंड कड्यावर. एक जण दुसऱ्याला म्हणत होता, पहा काय भयंकर प्रदेश आहे, पहा इथून वाहणारे वारे, असं वाटतंय की मृत्यूची ही फुंकरच आहे. नाही नाही, हा प्रदेश नाही, ही दरी नाही, या मौत का कुआ है. पण हे सगळं ते बोलत होते, प्रतापगडाकडे बोट दाखवित होते. जावळीच्या दरीमध्ये त्यांची नजर जात होती आणि तेवढ्यात केव्हा अफजल खान त्यांच्या पाठीमागून येऊन उभा राहिला ते कोणाला कळलंच नाही. आणि बोलत असतानाच अफजल खाननी एका सरदाराच्या पाठीवरती हात टाकला आणि थोपटल्यासारखा पाठीवरती हात टाकून खान म्हणाला, हां हां, यह मुल्क खतरनाक है, यह मौत का कुआ है, लेकिन मैंने जीत लिया है. अफजल खानचा आत्मविश्वास फार चांगला दिसतो, पण त्या आत्मविश्वासाला जोडून जो सावधपणा असावा लागतो तो मात्र अफजल खान मध्ये आता अजिबात दिसत नाहीये. त्यामुळेच त्याचं पाऊल आता गाफीलपणाच्या प्रांतात पडलेलं आहे. गाफीलपणा आणि सावधपणा हे दोन्ही प्रांत एकमेकाला लागून असतात. केव्हा इकडचं पाऊल तिकडं पडेल याचा नेम नसतो. अफजल खान आता उघड गाफीलपणामध्ये प्रवेशला होता. अफजल खानचं सारं सैन्य महाबळेश्वरावरून खाली कोयनेच्या खोऱ्यामध्ये उतरायला लागलं. उतरत असतानाही त्याला अतिशय त्रास झाला. रडतोंडीचा घाट म्हणजे एक भयंकर घाट आहे. त्या घाटाला रडतोंडीचा घाट असं का म्हणतात ते तिथे गेले की आपोआप कळतं. विशेषतः कोणाला तरी घेऊन जावं म्हणजे एकमेकांना कळतं. हा घाट अवघडच आहे. त्या घाटावरनं उतरणं आणि चढून जाणं म्हणजे एक दिव्यच. पण अफजल खानला याच वाटेने खाली उतरावं लागलं आणि प्रतापगडच्या पायथ्याशी कोयना नदी जिथं वाहते त्या कोयना नदीच्या काठावरती पार या नावाचं एक गाव आहे. या गावाजवळ अफजल खानच्या सैन्याचा तळ पडला. पण इथं पुन्हा आणखीन एक भानगड झाली. अफजल खानचं निम्म सैन्य म्हणजे सुमारे 16,000 सैन्य हे पार जवळ उतरलं आणि निम्म सैन्य इथून 3 मैलावरती उत्तरेला जावळी हा जो मोऱ्यांचा भाग तिथं उतरला. म्हणजेच मूळ सैन्याचे 2 भाग वेगळे झाले, 2 छकलं झाली, नकळत झाली, बेनबोभाट झाली. हा डाव महाराजांनीच टाकलेला होता. आता भेटीचाच करार ठरायचा. महाराजांनी सर्व डाव अतिशय सावधपणाने योजलेला होता. कोणी कोणचं काम करायचं, कोणी कुठं राहायचं, कोणाजवळ सैन्य किती, कोणी कोणच्या वाटा अडवायच्या, कोणी कसा हल्ला करायचा, हे सगळं अगदी तपशीलवार ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे शेवटची बैठक महाराजांनी प्रतापगडावरती बुधवारी रात्री म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर 1659 या दिवशी घेतली. आणि त्या बैठकीमध्ये महाराजांनी पुन्हा एकदा सर्वांची कामं सर्वांना समजावून सांगितली. जो तो भारावलेला होता, जो तो चिंतावलेला होता, जो तो आपापली कामगिरी करण्याकरता दक्षही होता, तत्परही होता, किंबहुना उत्सुकही होता. महाराजांनी त्याच वेळेला दौलौजी या नावाच्या आपल्या एका सरदाराला सुमारे 200 घोडेस्वार बरोबर घेऊन राजापुरावरती रवाना केलं आणि त्याला सांगितलं, दौलौजी, राजापूरच्या बंदरात उभी असलेली 3 बादशाही गलबत हे तिथं जाऊन छापा घालून ताब्यात घ्या. त्या आपल्याच करतायत असं समजा, त्या आहेत खाना करता, पण ती तुम्ही जिंकायचे. उद्या आमचं काहीही हो, पण तो 3 गलबत मात्र आपल्याच ताब्यात यायला पाहिजे. त्याप्रमाणे दौलौजीची रवानगी झाली. त्याचप्रमाणे पुणे, शिरवळ, सासवड आणि सुप ही 4 ठाणी आल्या आल्या अफजल खानने आपल्या ताब्यात घेतलेली होती. 4ही ठिकाणी अफजल खानचं सैन्य होतं. महाराजांनी इथेही पण एक बरोबर डाव टाकला. त्यांनी आपल्या सैन्यातले 4 लोक त्यांच्या हाताखाली 4 निर्णायक तुकड्या दिल्या मावळ्यांच्या. हे 4 लोक नेमके कोण होते आणि सैन्य त्यांच्याबरोबर किती दिलं होतं हे माहीत नाहीये. परंतु हे 4 छोटे सरदार आपापल्या बरोबर मावळी घेऊन आदल्या दिवशी रात्री शिरवळ, सासवड, सुपा आणि पुणे याच्यावर छापा घालायला निघाले. महाराजांनी त्यांना निघताना बजावलं की कुठल्याही परिस्थितीत उद्या म्हणजेच गुरुवारी
दिनांक 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी ही चारही ठाणी छापा घालून तुम्ही स्वराज्यात आणली पाहिजे, जिंकून घेतली पाहिजे. आणि चारही ठाणी आता बेसावत आहे. सर्वांचं लक्ष प्रतापगडाकडे लागलंय. कोणाला कल्पनाही नाही की आपल्यावरती मराठ्यांचा छापा पडणार आहे म्हणून. त्याचा फायदा आता आपण घेतला पाहिजे. त्याप्रमाणे 4 टोळ्या शिरवळ, सासवड, पुणा आणि सुपं या भागात रवाना झाल्या. महाराजांनी आपल्या या बैठकीमध्ये पुन्हा सर्वांना बजावून सांगितलं की हे पहा, काय होणार असेल ते परमेश्वराला माहिती. करती करवी ती श्री जगदंबा समर्थ आहे. परंतु आपलं काम आपण दक्षतेने करायचं आहे, चोखपणे करायचं आहे. उद्या कदाचित अफजल खानच्या हातून आम्ही मारलेही जाऊ, पण आम्हाला जरी काही दगाफटका झाला तरी तुम्ही सर्वांनी थांबायचं नाही, पळायचं तर नाहीच नाही. नेताजी पालकर आपले सरसेनापती आहेत. त्यांच्या हाताखाली तुम्ही सारेजण झुंजत राहा आणि दक्षिणेतले सारे रिकामे पडलेले किल्ले तुम्हाला भराभरा मिळतील, ते तुम्ही जिंकून घ्या. आम्ही मारले गेलो तरी हे स्वराज्य वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे. सर्वांना त्यांनी बजावून सांगितलं. पाहिलं, गेल्या 1000 वर्षामध्ये असं सांगणारा हा एकमेव राज्यकर्ता आहे. आजपर्यंत अशी राष्ट्रीय दृष्टी देणारा एकही राज्यकर्ता आम्हाला लाभलेला नव्हता आणि लाभलेला नाही. महाराजांनी या सूचना दिल्या आणि सर्वांना रातोरात त्यांनी रवाना केलं. प्रत्येकाला जागा नेमून दिलेली होती. अफजल खान भेटीसाठी वर येईल त्यावेळेला त्याच्या छावण्या 2 ठिकाणी असतील. एक जावळीला असेल, दुसरी पारला असेल. या दोन्ही छावण्यांच्या भोवताली मराठी सैन्याचा गराडा हा महाराजांनी योजून घालून ठेवला. मराठी सैन्य तिथल्या जाळ्यातनं, झुडपातनं, जंगलातनं, खाची खंगोळ्यातनं हे लपून बसलं आणि ठरलं होतं ते असं की अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली. ते भेट झाल्याबरोबर प्रतापगडावरनं तोफा उडायला लागतील आणि तोफा उडायला लागल्या या साऱ्या मावळ्यांनी एकदम अफजल खानच्या सैन्यावर छापा घालायचा, त्यांची कापाकापी करायची आणि त्यांचा पूर्ण पराभव करायचा. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट असा होतो की जरी समजा कदाचित अफजल खानच्या हातून शिवाजी महाराज मारले गेले असते तरी सुद्धा अफजल खानच्या सैन्याचा पराभव निश्चित होणार होता. म्हणजेच अफजल खान हा विजापूरला हा सरळ गेला नसता तर अक्षरशः दाणादाण होऊनच तो गेला असता. कदाचित तो शिवाजी महाराजांच्या हातनं मारला गेला नसता, पण नेताजी पालकर वा इतर कोणा सरदाराच्या हातनं तो प्रतापगडच्या पायथ्याशी नक्की मारला गेला असता. इतकी विलक्षण योजना होती. भेटीच्या करारात असं ठरलं होतं की शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट गुरुवारी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी दुपारी 12 वाजता व्हावी. याविषयी इंग्लिश तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. या भेटीच्या जागेवर दोघांनी येताना आपल्याबरोबर फक्त एक वकील आणावा, सैन्य आणू नये. 10 आपले शरीर संरक्षक आणावे, पण तो आपापले 10 लोक हे ज्यानं त्यानं भेटीच्या जागेपासून 1 बाणाच्या अंतरावरती दूर उभे करावे. दोघांनी सशस्त्र यावं असंही कलम होतं. त्याप्रमाणे अफजल खान सकाळीच भेटीसाठी तयार झाला. महाराज पहाटे उठले. महाराजांनी स्नान केलं. महाराजांनी आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांना सूचना केली की पंत, तुम्ही आताच उजाडताच खानाच्या छावणीत हजर व्हा, कारण करारात ठरल्याप्रमाणे तो वागेल तर ठीक, पण न वागेल तर आपण सावध असलं पाहिजे. म्हणून काकांना त्यांनी रवाना केलं. काका उजाडताच किल्ल्यावरनं खाली उतरले. ते पारला आले. अफजल खानच्या तंबूत दाखल झाले. अफजल खान अतिशय उत्सुक झालेला होता महाराजांच्या भेटीला निघण्याकरता. काकांची नजर सगळीकडे बारीक फिरत होती की भोवती काय चाललंय, काही आपल्याला प्रतिकूल विपरीत असं तर काही घडत नाही ना. खान निघण्याच्या तयारीतच होता.
वास्तविक भेटीची वेळ माध्यान्हीची म्हणजे दुपारी 12च्या सुमारची होती. पण खानाने तयारी मात्र फारच आधीपासून केली. त्यात त्याची उत्सुकता दिसून येते, पण त्याच वेळेला त्याची गाफिलताही दिसून येते. खान निघाला त्यावेळेला त्यांनी आपल्या अंगावरती साधी नेहमीचे कपडे पेहरले. त्यांनी आपली तलवार घेतली. त्या तलवारीचं नाव जमदाड असं होतं. जमदाड म्हणजे यमदाड, यमाच्या दाढीसारखी. या तलवारीचं पात्र रुंद असतं. लांबी त्यामानानं कमी असली तरी दुधारी असते आणि अत्यंत तिखट असा हा तलवारीचा प्रकार आहे. अफजल खाननी आपल्याबरोबर कटारही घेतली. ही हत्यारे घ्यायला हरकतच नव्हती, कारण करारात ठरलंच होतं की ज्यानं त्यानं आपापल्याबरोबर शस्त्र घेऊन यावं म्हणून. परंतु त्यांनी आपल्या अंगात चिलखत घातलं नाही, डोक्याला जिरेटोप घातला नाही. यामध्ये त्याचा साधेपणा नाही, यात त्याचा गाफीलपणा आहे. दगा करायला निघालेल्या माणसांना तर जास्तीत जास्त दक्ष राहावं लागतं. पण अफजल खान स्वतःच्या अहंकारात गेला आणि त्यांनी ही 2च हत्यार बरोबर घेतली आणि तो निघाला. त्याच्याबरोबर त्याचे 10 लोक येणार होते, तेही तयार होते, तेही निघाले. त्यात त्याचा एक प्रत्यक्ष सख्खा पुतण्या होता. त्याचं नाव होतं अब्दुर्रहीम खान. याशिवाय इतरही काही मंडळी होती. पण एक गोष्ट सांगू आपल्याला, यामध्ये प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे 2 चुलत सासरे होते. एकाचं नाव होतं पिलाजीराजे मोहिते आणि दुसरे होते शंकराजी राजे मोहिते. हे शिवाजी महाराजांच्या धाकट्या राणीसाहेबांचे सख्खे काका, म्हणजे सोयराबाई साहेबांचे हे काका. पाहिलं, प्रत्यक्ष जावयाचा मुर्दा पाडण्याकरता निघालेल्या अफजल खानच्या बरोबर त्याचं शरीररक्षण करण्याकरता निघालेले मात्र शिवाजी महाराजांचे 2 सासरे. अफजल खानच्या बरोबरचे 10 लोक पाठोपाठ चालू लागले. त्यात सय्यद बंदा या नावाचाही पण एक अतिशय चपळ, तरुण आणि अतिशय शूर असा एक तरुण होता. या 10 लोकांच्याशी अफजल खान तंबूतून बाहेर पडला. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे पण चालू लागले. खान तंबूतून बाहेर आल्यानंतर तिथे एक भव्य पालखी ठेवलेली होती. स्वतः अफजल खान भव्य असल्यामुळे पालखी भव्य असणं आवश्यकच होतं. अफजल खान पालखीत बसला. पुढे 4 भोई, मागं 4 भोई आणि डोंगरावर जायचं असल्यामुळे आणखीन 4 असा भोयांचा ताफा चालू लागला. खान पालखीत बसल्यानंतर भोयांनी पालखी उचलली आणि प्रतापगडच्या रोखानं पालखी चालू लागली. पंताजी गोपीनाथ बोकील तेही पण बरोबर चाललेले होते. सहजगत्या पण त्यांची सावध नजर सगळीकडे फिरत होती. एवढ्यात पंताजी काकांचं लक्ष पूर्वेकडे म्हणजे बरोबर मागच्या बाजूला गेलं. त्यांनी सहज वळून पाहिलं आणि ते एकदम चमकलेच, बिचकलेच, दचकलेच आणि त्यांनी अत्यंत नम्रतेनं पण स्पष्ट शब्दामध्ये खान साहेबांच्या पालखीला स्पर्श केला आणि म्हटलं, खान आझम थांबावं. अफजल खानची पालखी थांबली. गोंडा धरून बसलेल्या अफजल खाननी विचारलं, क्या हुआ? त्या वकील साहेबांनी सांगितलं, खान साहेब, हे लोक कोण? पालखीच्या पाठोपाठ मागणे येत आहेत ते? जवळजवळ 1,500 पठाण करोल बंदूकवाले अफजल खानच्या सैन्यातलेच पालखीच्या मागोमाग यायला लागलेले होते. काकांनी हे ओळखलं की भेटीच्या जागेवरती हे 1,500 बंदूकवाले येणार आणि करारात तर असं ठरलं होतं की भेटीच्या जागेवर कोणीही सैन्य आणू नये. आणि मग हे तर 1,500 बंदूकवाले निघाले. म्हणून काकांनी विचारलं, खान साहेब, हे लोक कोण? त्या अफजल खानने उत्तर दिलं, वकील आझम, हे आपलेच लोक भेटीच्या जागेवर येणार. हे उत्तर ऐकल्याबरोबर काकांनी ओळखलं की अफजल खान करार वगैरे सगळं गुंडाळून ठेवतोय. परंतु तरीही मनाचा तोल न जाऊ देता काका नम्रतेनं अफजल खानला म्हणाले, खान साहेब, या लोकांना भेटीच्या जागी न्यायला हरकत नाही, पण यांना जर आपण तिथं नेलं
तर महाराज किल्ल्यावरनं खाली येणारच नाहीत, कारण अतिशय घाबरले आहेत ते. आणि हे ऐकल्याबरोबर अफजल खान इतका चपापला, त्याच्या लक्षात आलं की अरे हो, जर 1,500 लोक तिथं नेल्यानी जर शिवाजीराजे किल्ल्यावरनं खाली भेटीच्या जागेवर येण्याकरता निघणारच नसतील तर मग यांना नेऊन काय उपयोग आहे. आणि म्हणून त्यांनी त्या 1,500 बंदूकवाल्यानं हुकूम केला की तुम्ही येऊ नका, परत जा. ते 1,500 बंदूकवाले पुन्हा माघारी फिरले. पालखी चालू लागली. पालखी बरोबरची मंडळी चालत होती. पालखी घोळीचा घाट चढून वर पालखीच्या माळाकडे येऊ लागली. ज्या ठिकाणी भेट होणार होती त्या जागेला म्हणतात पालखीचा माळ. त्या बाजूला पालखी येऊ लागली. अगदी घड्याळाप्रमाणे बोलायचं तर साधारणतः सकाळी 9च्या सुमाराला अफजल खान भेटीच्या जागी शामियान्यापाशी येऊन पोहोचला. भेट 12 वाजता ठरलेली होती, पण तो इतक्या लवकर आलेला आहे. आणि तो पालखीतनं उतरला आणि तो तंबूत प्रवेशला. तंबू कसला? शामियाना. अतिशय सुंदर असा शामियाना उभा केलेला होता. तो फारच श्रीमंती थाटामाटामध्ये सजवलेला होता. खान शामियानामध्ये प्रवेशला आणि आत प्रवेशल्याबरोबर त्याला तो जो थाटमाट आणि वैभव दिसलं, त्यामुळे तो क्षणभर खुश झाला. पण लगेच काहीशा मत्सरानं तो म्हणाला, वकील आझम, ये सब कहां से लाया? हे सारं सामान, हे जड जवाहीर, हे गालिचे, हा सारा सरंजाम हा ह्या शिवाजीराजांनी कुठून आणला? हे विचारल्यानंतर काकाही पण अत्यंत शांतपणे उत्तरले, म्हणाले, खान साहेब, त्याची चिंता कशास? त्या अफजल खान म्हणाला, ऐसा सामान तो आमचे वजीरासही नशीब नाही. प्रत्यक्ष आमच्या वजीर साहेबांच्या पाशी सुद्धा अशा तऱ्हेचं सामान नाही. मग हे शिवाजीराजांनी कुठून आणलं? म्हणजे एक प्रकारे लुटूनच आणलं ना आमच्यापासून. काकांनी तितक्याच नम्रतेने उत्तर दिलं आणि म्हटलं, खान साहेब, हे जिकडून आलंय तिकडच जायचंय, त्याची कशाला चिंता? आपण बसावं. आणि खान मग नंतर काहीच बोलला नाही. तो तिथं असलेल्या बैठकीवरती बसला, लोडाला टेकून बसला. पण तेवढ्यात एक गोष्ट घडली. अफजल खानच्या सैन्यातले जे 10 लोक आलेले होते त्यातले 9 लोक दूर उभे राहिले, पण एक सैनिक मात्र आत आला. त्याचं नाव होतं सय्यद बंद. हा वाईचा राहणारा होता. हा फारच चांगल्या दर्जाचा शिपाई होता. पण तो आत आलेला पाहिल्याबरोबर काका बेचैन झाले आणि काकांनी अफजल खानला असं म्हटलं, खान साहेब, या हशमाला इथे आपण. हे म्हटल्याबरोबर अफजल खाननी उत्तर दिलं, नाही, तो येथेच थांबणार. त्या काकांनी असं म्हटलं की करारात ठरलंय की फक्त खासे खासे आणि फक्त खाशा खाशांचे 2 वकील एवढेच भेटीच्या जागेवर राहतील. 5वा मनुष्य कोणीही असणार नाही. मग ह्याला इथे ठेवून कसं चालेल? तरी अफजल खानने उत्तर दिलं, काहीही बिघडत नाही. एक हशम जादा राहिल्याने काहीही बिघडत नाही. तो इथेच राहणार आहे. इतकं निश्चयाने सांगितल्यानंतर काकांचं काहीच चालेल ना. काकांना काही बोलताही येईना. काका काय करू शकणार? पण त्यांची मोठी पंचायत झाली. क्षणाक्षणानं शिवाजी महाराज किल्ल्यावरनं खाली येण्याची वेळ जवळ यायला लागली आणि अफजल खानचा एक जादा मनुष्य, तोही सशस्त्र, आणि तो पलीकडे उभा आहे. त्यामुळे काका अत्यंत बेचैन झाले. 1 तास उलटून गेला. 2 तास उलटले. इतकंच नाही, 12 वाजता प्रत्यक्ष भेट व्हायची ठरलं होतं, ते 12चाही वेळ होऊन गेला. महाराज अजूनही आलेले नव्हते किंवा अजून येण्याची चाहूलही लागत नव्हती. अफजल खान तर अत्यंत बेचैन झालेला होता. आणि एवढ्यात महाराज किल्ल्यावरनं खाली येताना दिसायला लागले. महाराजांची पूजा संपली आणि पूजा संपल्यानंतर महाराजांनी वडीलधाऱ्या मंडळींच्या आग्रहाखातर थोडं काही खाऊन घेतलं. अशा वेळेला का कोणाला खाणं सुचतं का? पण केवळ वडीलधाऱ्यांचा आग्रह म्हणून महाराजांनी तो मानला
आणि 2 घास खाल्ले आणि थोडे थोडे पाणी प्यायले. ह्या नोंदीवरनं असं दिसतं की त्यांची मनस्थिती कोणची होती तेव्हा. त्यांचं लक्ष त्या पाण्यातही नव्हतं आणि त्या खाण्यातही नव्हतं. त्यांचं लक्ष होतं त्या भेटीच्या जागेवर. महाराज उठले, त्यांनी वस्त्रे पहिरली, अंगात चिलखत घातलं, वर जाडसर अंगरखा घातला, त्याला रुदार अंगरखा म्हणतात. त्याच्यावरती पांढरा शुभ्र झिरझिरीत अंगरखा घातला. त्याच्यावरती केशराचा शिडकावा केलेला होता. कमरेला जामा म्हणजे एक प्रकारचा शेला तो बांधला. अंगावर शेला घेतला, डोक्याला जिरेटोप घातला आणि त्याच्यावरती किमाश घातला, मोत्याचा तुरा घातला. महाराजांनी भवानी घेतली, वाघनख घेतलं, बिचवाही घेतला. बिचवा हा मनगटाच्या मागच्या बाजूला अंगरख्याच्या भाईत खोवायचा असतो. आणि महाराज निघाले. महाराजांनी इतकी सगळी दक्षता घेतली, पुन्हा देवाचं दर्शन घेतलं आणि महाराज निघाले. तेव्हा दाराशीच तिथे प्रभाकर भट्ट राजोपाध्ये उभे होते. प्रभाकर भट्ट राजोपाध्यायांनी शिवाजी महाराजांच्या हातावरती तीर्थ घातलं. अकाल मृत्यू हरणम विघ्नव्याधी विनाशनम अंबा पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. महाराजांनी तीर्थ प्राशन केलं, दुर्वांना स्पर्श केला, कुंकू लावलेल्या अक्षदांना स्पर्श केला. थोडेसे पैसे होते ते पाण्यामध्ये भिजवून आपल्या उपाध्यायांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराजांनी तिथे एका ब्राह्मणाला गाय आणि वासरू दान दिलं. ती दक्षिणा दिली, नमस्कार केला आणि महाराजांनी आपल्या कुलोपाध्यायांना डोकं ठेवून नमस्कार केला. कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राजोपाध्ये यांनी त्यांना मंत्रपूर्वक आशीर्वाद दिला. महाराज निघाले, बालेकिल्ल्यातनं बाहेर पडले. महाराजांच्या पाठोपाठ त्यांचे जे 10 लोक यायचे होते तेही निघाले. जॉमहाल सकपाळ, सूरजी काटके, संभाजी कावजी कोंढाळकर, इब्राहिम खान असे एकूण 10 जण होते. तेही पाठीमागून चालले. महाराजांच्या मस्तकावर एकानं आबदागीर धरली होती. महाराज बालेकिल्ल्याचा दरवाजा ओलांडून बाहेर आले, वळले आणि खालच्या किल्ल्यामध्ये उतरत असतानाच खालच्या किल्ल्यावरती असलेल्या असंख्य मावळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि एक मावळा कुणीतरी धावला आणि सारेच मावळे धावत सुटले महाराजांच्या दिशेने. महाराजांना अक्षरशः त्यांनी गराडा टाकला आणि भारावलेल्या मनानं ती त्यांना म्हणू लागले, महाराज तिथं धोका आहे, आम्हालाही बरोबर न्या. त्या महाराज शांतपणे त्यांना असं म्हणाले, नाही दादांनो, जे ठरले तेच येतील, अन्य कोणी न येणे. परंतु दादांनो, निर्वानिर्वीचे सांगतो, आम्हास काही दगाफटका झाला तरी थांबू नका. नेताजी पालकरास राज्य निर्विलय, त्यांच्या हाताखाली झुंजत राहा, राज्य वाढवा, राज्य टिकवा. आणि अतिशय मायेनं सर्वांना दूर करीत महाराज किल्ल्यावरनं खाली उतरले, मुख्य दरवाज्यातनं बाहेर पडले आणि अफजल खान ज्या शामियान्यात येऊन बसला होता त्या शामियान्याच्या रोखानं महाराजांची पावलं पडू लागली. खानाला आपल्या शामियान्यातनं महाराज येत असल्याचं लांबून दिसलं. काका वकिलांनाही ते दिसलं. काका जास्तच अस्वस्थ झाले. अरे बापरे, महाराज तर आले, आता ते लवकरच इथे येऊन पोचतील. आणि या तंबूमध्ये हा तर इथं सय्यद बंदा इथं उभा आहे. आता काही दगाफटका झाला तर, आणि होणारच. दगाफटका करायला जी माणसं आलेली आहेत ती दगाफटका केल्याशिवाय राहतील का? काकांना कळेना काय करावं ते. पण एवढ्यात महाराजच तिथे थांबले, दूर अंतरावरती. आणि महाराजांनी आपला एक 10 होते असलेला एक हशम, त्याचं नाव होतं जॉमहाल सकपाळ, त्याला पाठवलं आणि त्याला सांगितलं, तू पुढे जाऊन पहा शामियान्यात कोण कोण आहेत. म्हणजे महाराज एवढे सावध होते की वकील आपला पुढा आहे एवढ्या केवळ भरोशावरती ते थांबली नाही. त्यांनी आपल्या या जॉमहालाला पाठवलं. जॉमहाला महाराजांच्यापासून निघाला आणि शामियान्याकडे यायला लागला.
पण महाराज तिथंच थांबलेत, ते पुढे येत नाहीयेत हे अफजल खानला शामियान्यातून दिसलं. आणि अफजल खाननी पंताजी गोपीनाथांच्याकडे वळून म्हटलं, वकील साहेब, राजे तिथेच का थांबले, ते पुढे काय येत नाही. आणि काकांना हीच संधी मिळाली तंबूतून झटकन बाहेर निघून जाऊन शिवाजी महाराजांना योग्य ती सूचना देण्याची. आणि काका म्हणाले, बघून येतो. आणि पटकन तंबूतून ते बाहेर पडले आणि झप 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 महाराजांच्या लोकांनी चालायला लागले. तेवढ्यात महाराजांच्याकडून निघालेला जीवा महाल्या तोही वाटेत भेटला. त्यावेळेला काकांनी जीवा महाल्याला सांगितलं की महाराजांना सांगा की धोका आहे, पुढे येऊ नका. शामियान्यामध्ये अफजल खानानं सय्यद बंदाला ठेवलेला आहे आणि तो त्याला दूर जायला सांगायला तयार नाही. जीवा महाराज पळतच महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांनी तिथून पंताजी गोपीनाथांना खून करून बोलावलं. पंताजी पण पुढे आले आणि मग महाराजांनी त्यांना सांगितलं, काका, खान साहेबांस सांगणे की आमचे येणे होत नाही. करारात ठरल्याप्रमाणे तुम्ही एकही हशम तिथे ठेवता कामा नये. तुम्ही त्या सय्यद बंदाला दूर जायला सांगा, नाही तर आम्ही परत किल्ल्यात निघून जातो. काका म्हणाले, बरं. त्यांना तेच हवं होतं, पण ते अधिकृतरित्या हवं होतं ना. म्हणून काका तिथून निघाले आणि तंबूत आले. अफजल खाननी उत्सुकतेने विचारलं, काय झालं, राजे काय येत नाही. त्या काकांनी जबाब दिला की खान साहेब, राजे घाबरतात. सय्यद बंदाला इथून ताबडतोब दूर जायला सांगा. नाही तर मगलूब झालेले राजे म्हणतात की आम्ही येत नाही, आम्ही किल्ल्यात परत चाललो. हे ऐकल्यावर अफजल खानला हसूच आलं की खरंच हा शिवाजी भयंकर घाबरट आहे, भेकड आहे. पहा किती घाबरलाय. एक सय्यद बंदा सुद्धा त्याला सोसत नाहीये. आणि म्हणून हसत हसत अफजल खाननी सय्यद बंदाला सांगितलं, सय्यद, तो बाहेर जा. यात अफजल खानचा बेसावतपणा दिसून येतो. सय्यद बंदाला बाहेर जायला सांगितलं हे ठीक आहे, पण स्वतः जेवढं सावध असायला पाहिजे होतं तेवढं सावध पण अफजल खानमध्येही नाही. गोष्टी करत होता मनातल्या मनात शिवाजी महाराजांना दगा करण्याच्या. सय्यद निघून गेल्यानंतर अफजल खान आपल्या गादीवरती बसलेलाच होता. तो पाहत राहिला. महाराजांना खून केल्यानंतर महाराजही पुढे आले, पण काही एका विशिष्ट अंतरावरती आल्यानंतर अफजल खान गादीवरती बसला होता. तो उठून उभा राहिला. तो उठून उभा राहिलाय हे शिवाजी महाराजांना तंबूच्या बाहेरून लांबूनच दिसलं. आणि महाराजांना खात्री पटली की अफजल खानच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी विपरीत आहेच. कारण अफजल खान वरिष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे. खरं म्हणजे मी गुन्हेगार बंडखोर आहे. आणि मग अशा नात्याने मी भेटायला चाललेलो असताना अफजल खाननी उभं राहायचं, असं कोणी करतं का. वरिष्ठ हे नेहमी बसलेले असतात आणि कनिष्ठ हे नेहमी उभे राहतात. ज्या अर्थी अफजल खान उभा राहिलाय त्या अर्थी नक्की त्याच्या मनामध्ये गडबड आहे. महाराज तरी पुढे पावलं टाकीत येतच होते. अफजल खाननी इथे एक गंमत केली. महाराजांना लांबूनही दिसेल अशा पद्धतीनं अफजल खाननी आपल्या कमरेची तलवार काढली आणि आपल्या वकिलाच्या म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांच्या हातात दिली. हे महाराजांना दिसलं. अफजल खानला जणू काही असं दाखवायचं होतं की पहा, माझं काही नाहीये, जी होती तलवार ती पण मी देऊन टाकली आहे माझ्या वकिलाजवळ, काय या, काय घाबरू नका. पण महाराज तेवढेच धूर्त होते. तेही पण थांबले आणि त्यांनी टाळी वाजवून खून केली. तेव्हा त्यांचे जे 10 लोक दूर उभे होते ना, त्यातला जीवा महाला सकपाळ हा धावत आला. महाराजांच्या विषयी येऊन पोचल्याबरोबर महाराजांनी आपली भवानी तलवार त्यात जवळ दिली. म्हणजे जणू महाराजांनी पण अफजल खानला असं सांगितलं, तुझजवळ काही नाही ना, मग माझजवळ पण काही नाही. पहा, माझी तलवार मी तिकडे दिलेली आहे. पण तरीही दोघांच्यापाशी काहीतरी होतं. त्याच्यापाशी कटार होती, महाराजांच्यापाशी बिछवा होता, वागणूक होती. आणि महाराज पुढे पावलं टाकीत टाकीत शामियान्याच्या रोखांनी जवळ यायला लागले. अफजल खान शामियान्याच्या बाहेर आला नाही, पण आतल्या आतच काही अंतरावरती तो उभा राहिला. महाराज शामियान्याच्या दारात येऊन पोहोचले. त्यावेळेला दुपारचे 2 वाजायला बहुधा 3 किंवा 4 मिनिटं अवकाश होता.
आणि तेवढ्यात अफजल खानने आतूनच शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलं, आई आई राजे आई, या राजे या या. तुम्ही तर कोणाला जुमानालाच तयार नाही. हजरत अली आदिल शाह सुहानी यांच्या विरुद्ध तुम्ही बंड मांडलं, किल्ले घेतले. दिल्लीच्या पाठशाळाही तुम्ही मानायला तयार नाही. गोळकुंडलीच्या कुतुबशालाही तुम्ही मानित नाही. जंजिऱ्याचे सिद्धी तेही तुमच्यावर नाराज. आता तुम्हीच कबूल केल्याप्रमाणे कुल जावळी प्रतापगडानिशी सारा मुलख माझ्या स्वाधीन करा आणि माझ्याबरोबर विजापुरात चला. मी बादशहांच्याकडनं तुम्हाला क्षमा मिळवून देतो. या मला भेटा. आई मुझे गले मिलाई. म्हणून अफजल खानने आपल्या 2 हातांचा प्रचंड जबडा चुणू उघडला. त्या 2 हातांच्या जबड्यामध्ये तो शिवाजी महाराजांनाच केवळ मिठी मारणार नव्हता, तर शिवाजी महाराजांच्या सकट सारा हिंदवी स्वराज्य गिळू पाहत होता. जिजाऊ साहेबांचं पुत्र सुख, शहाजीराजांचं पुत्र सुख, महाराष्ट्राचं भाग्य आणि भारतवर्षाचं परमभाग्य तो 2 हातांच्या जबड्यात एकाच घासामध्ये गिळू पाहत होता. त्यांनी हात मिठी मारण्यासाठी उभारलेले होते. महाराज शामियान्यामध्ये प्रवेशले. ते तोंडाने कुलदेवतेचं नाव स्मरत होते, जगदंब जगदंब जगदंब. महाराजांनी पुढे पाऊल टाकलं. अफजल खानने एकदम शिवाजी महाराजांना मिठी मारली. आलिंगन देऊन भेट घेण्याची त्यावेळेला पद्धत होतीच, पण ही पद्धत काही वेगळीच. अफजल खाननी त्यांना मिठी मारली आणि एकदम हाताची कव घालून महाराजांचं मस्तक आपल्या डाव्या बगलेत अतिशय जोरात दाबलं. आपल्या कमरेची त्यांनी कटार काढली आणि महाराजांच्या डाव्या बाजूला कुशीत जोरात खोपसली. पण महाराजांच्या अंगामध्ये चिलखत असल्यामुळे ती कटार फक्त खरखरली, अंगरखा फाटला गेला. बाकी काहीच घडलं नाही. अफजल खानच्या नक्की त्या क्षणीच लक्षात आला असलं पाहिजे की कटार कारिगार झाली नाही, आणि म्हणून दुसरा घाव घालण्याकरता अफजल खानची कटार उगारली. तो जर त्यांनी घाव घातला असता ना, तर तो बहुतेक शिवाजी महाराजांच्या मानेवरच घातला असता, कारण तेवढीच जागा मोकळी होती. एवढ्यात तो घाव घालणार, एवढ्यात शिवाजी महाराजांनी आपल्या दस्त्यातील बिछवा उपसला आणि खासकन त्याच्या पोटात खुपसला. अफजल खानचा कोथळाच बाहेर पडला. रक्ताचा धबधबा सुरू झाला. अफजल खानची कटार एकदम गळून पडली आणि तो मोठ्याने ओरडला, दगा दगा, मुझे बचाओ, इसने मुझे कत्ल किया, दगा दगा, लहू लहू. महाराजांनी घातलेला घाव इतका जबरदस्त होता की अफजल खानचा कोथळाच बाहेर आला होता. पण तरी अफजल खानचं कौतुक केलंच पाहिजे की त्याही स्थितीत अफजल खाननी आपल्या कोथळ्यावरती हात ठेवला, आतडी दाबून धरली आणि वकिलाच्या हातात असलेली तलवार घेतली आणि महाराजांना जोरात हिसडा देऊन त्यांच्या डोक्यावरती घाव घातला. तो महाराजांना त्यांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला डाव्या अंगाला लागला. तो घाव इतका जबरदस्त होता की जर जिरेचोप नसता तर महाराजांच्या मस्तकाच्या 2 पाकळ्या झाल्या असत्या. पण आतून खोप पडली. अतिशय जोरात घाव लागल्यामुळे महाराज झांजावले आणि एकदम जमिनीवरती असे झांजावून पडले. हा अफजल खानचा प्रचंड आरडाओरडा ऐकून अफजल खानचे 10 लोक भरा 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 शामियान्याच्या रोखांनी धावत आले. खानाचा अत्यंत महत्वाचा शागीर्द सय्यद बंदा तो तंबूत शिरला. त्याला जे दृश्य दिसलं ते हेच. महाराज खाली झेपावलेत आणि अफजल खानचा रक्ताचा धोधो धबधबा पोटातून चाललाय आणि खान झोकांड्या खात खात बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. हे दिसल्याबरोबर सय्यद बंदा हा महाराजांचं लक्ष नव्हतं अशाच वेळेला एकदम धावत गेला महाराजांच्यावर घाव घालण्याकरता. तो घाव घालणार एवढ्याच जीवा महाराज शामियान्याच्या आत शिरला होता. त्याला हे दृश्य दिसलं आणि दिसल्याबरोबर त्याला हेही लक्षात आलं की महाराजांचं लक्ष नाहीये. महाराजांची नजर जमिनीकडे आहे आणि वर्ण डोक्यावरची घाव पडतोय पडतोय पडला पडला. एवढ्यात जीवा महाराज मोठ्याने ओरडला, महाराज मागे हटा, गाव. महाराज वर बघतायत तो घाव पडत होता. जीवा महाराजांची तलवार एकदम सपकन फिरली आणि सय्यद बंदाचा तलवारीनिशी त्यांनी हातच उडवला आणि लगेच मुंडकही उडवलं आणि त्यांनी महाराजांच्याकडे वळून पाहिलं. महाराजांचंही लक्ष गेलेलं होतं. थरारलेले महाराज विस्फारलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होते. त्यांना त्या क्षणी जाणवलं की होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफजल खान तंबूच्या बाहेर पडला. त्यांनी आपलं शरीर पालखीमध्ये झेपावलं. पालखीत तो येऊन पडल्याबरोबर भोयांनी पालखी उचलून पळवायला सुरुवात केली. पण त्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या बाजूचे सैनिक आणि अफजल खानचे ते 9 सैनिक
तेही पण एकमेकावर तुटून पडलेले होते. त्यांची झुंज सुरू झालेली होती. त्यातल्या संभाजी गावजी कोंढाळकराला हे दिसलं की खानाची पालखी घेऊन खानाचे लोक पळत आहेत. तो एकदम धावत आला आणि त्यांनी सपासप भोयांच्या पायावरची घाव घातले. भोई जखमी झाले, भोई पडले, पालखी पडली, खानही पडला. आणि मग संभाजी गावजी कोंढाळकरानं सपकन तलवारीचा घाव घालून अफजल खानचं मुंडकं कापून घेतलं. म्हणजे पहा, अफजल खानचा वध शिवाजी महाराजांनी केलेला नाहीये, संभाजी गावजी कोंढाळकरांनी केलेला आहे. कदाचित संभाजी गावजी कोंढाळकरांनी आत्ता त्याला मारलं नसतं तर कदाचित तासा 2 तासांनी वा 4 तासांनी अफजल खान मेला असता. पण प्रत्यक्षता घडलंय ते मात्र असं घडलंय. आणि संभाजी गावजी कोंढाळकरांनी अफजल खानचं मुंडकं घेतलं आणि तो प्रतापगडाकडे धावत सुटला. मोठमोठ्याने ओरडत होता, तुळजा भवानी की जय, येळकोट येळकोट जय मल्हार. पण इथं तंबूत घडलं ते वेगळंच रामायण. महाराज आता उभे राहिलेले होते. जेव्हा महाराजांना आपल्या हातात ती भवानी तलवार शिवाजी महाराजांच्याकडे दिली होती आणि जेव्हा महाराज तंबूच्या बाहेर निघून गेलेला होता, शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील तेही तंबूच्या बाहेर निघून गेलेले होते. वाद्य वाजत होती, किल्ल्यावरनं तोफांचा दंडनाट चाललेला होता. आणि त्याच वेळेला अफजल खानच्या वकिलानं, त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं अफजल खानची पडलेली तलवार उचलली आणि महाराजांच्यावर घाव घालण्याकरता त्यांनी तलवार उगारली. एक घाव घातला, महाराजांनी तो घाव सहज उडवला. त्यांनी दुसरा घाव घालण्याकरता तलवार उगारली. त्या महाराज त्याला म्हणाले की तू परत जावे, तुझला मारली या शंकर आम्हास हसेल, तुला जर मारलं तर देव आम्हाला हसेल. तरीही त्यांनी आणखीन एक घाव घातला, तोही महाराजांनी उडवला. आणि महाराज म्हणाले, तीर्थरूप महाराज साहेबांची आम्हास आण आहे की ब्राह्मणास मारो नये, म्हणून तू परत जावे. तरीही कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्यावरती आणखीन एक घाव घातला. महाराजांनी तोही उडवला आणि महाराजांच्या लक्षात आलं की हा ऐकत नाही. आणि महाराजांच्या भवानी तलवारीचा वार फिरला आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याचं मुंडकं उडालं. पाहिलं, शिवाजी महाराज असे होते. किल्ल्यावरनं निघताना स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना वेद मंत्रपूर्वक आशीर्वाद देणाऱ्या ब्राह्मणाला त्यांनी डोकं टेकून नमस्कार केला आणि खाली आल्यानंतर एका ब्राह्मणाचं मुंडकं उडवलं. महाराजांनी आपल्या सर्व सैन्याला नेताजी पालखरला हुकूम देऊन ठेवलेला होता की किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या सैन्यातले जे कोणी शरण येतील त्यांना मारू नका, पण जे लढतील त्यांना कापून काढा आणि जे जे मातब्बर सापडतील त्यांना शक्यतोवर जिवंत कैद करा. जे लढत राहतील त्यांनाही कापून काढा. महाराजांच्या या हुकमाप्रमाणे पहिला घाव पडला तो मंबाजीराजे भोसले यांच्यावरच. हे मंबाजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे काका. पाहिलं, ना जातीचा ना गोताचा तो पंताजी गोपीनाथ बोकील, तो स्वराज्याचा निष्ठावंत वकील, त्याला शिवाजी महाराज म्हणत होते हे आमचे काका. आणि प्रत्यक्ष रक्ताच्या नात्याच्या काकाचं किल्ल्याच्या खाली मुंडकं उडवीत होते. महाराज ओळखत होते फक्त स्वराज्य धर्म, महाराज ओळखत होते फक्त स्वराज्याचं नातं.